नमस्कार मित्रांनो, मी सुदेश लिंगाळे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या गवेगावचं भैरी मंदिर, आज त्या मंदिरात गोंधळ आहे. दरवर्षी गोंधळ असतो, ह्यावर्षी पण आहे. पण ह्यावर्षी फर्स्ट टाईम मी आलो आहे. तुम्हाला पण गोंधळ दाखवू, नक्की बघा तुम्ही गोंधळ. तर मित्रांनो, हे आपलं गावचं मंदिर, हे आपण आता चाललो दर्शनासाठी. आणि हे बघा, सगळे भक्तजन कसे थांबले ते लाईन लावून दर्शनासाठी. हे बघा, हे सगळे आपले देव, रवळनाथ, कालकाई, त्यानंतर भैरीदेव, जोगेश्वरी, हे सगळे आपले देव आहेत इथे. हे आमचे सगळे गावची मीटिंग, हिशोब आणि सगळं आमचं इथं असं होतं. सभा भरते आमची, सकाळी हिशोब असा होतो आपल्याकडे. हे आमची गोंधळाची तयारी चालू आहे सगळी. आता काहीच आपण गोंधळ तयारी बघा, हे आमचे सगळे मांडव ना, असा कोणता आमच्याकडे मांडला जातो. आता काय तर आपण सुरुवात करू. आत्ताच आपलं गोंधळ संपलं आहे आणि आता आरती करायची आहे. चला मित्रांनो, आत्ता गोंधळ संपलं आहे, आता आपण घरी जाऊयात. जरा बॅक साईडचा आमचा सीन बघा कसा आहे तो, आणि कमेंट करून नक्की सांगा सीन कसा आहे आमचा देवळाच्या मागच्या साईडचा. हा बघा, पुढे लोखंडी ब्रिज आहे, खूप छान दिसतो तो. हा बघा, आमचा मामा दमला आता, बसला येऊन शांतपणे. खूप जुना आहे आणि मामा निघाला आता घरी जायला. बघा, पायाला चढून चढून निघाल्यावरती बघतोय मागून कोण येते ते.
आणि आत्ता काय खोल सुचलो, आम्ही गेलो अळू काढायला. हे बघा आम्हाला अळू मिळाले, ते पण 2. हे बघा, या खायला मित्रांनो, अळू खायला या. धन्यवाद.